नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सगळीकडे प्रचाराला आता रंग चढलेला आहे हे आपण पाहतोय. शिवतीर्थवर म्हणजेच शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा जी आहे ती झाली आणि या सभेमध्ये अर्थातच दोन्ही बंधूंनी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने आवश्यक आहे, जिंकणं आवश्यक आहे, मराठी माणसासाठी कशी जिंकली पाहिजे याविषयीचं भाष्य केलं. पण त्याच्यात प्रामुख्याने जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्यावर त्यांनी भर दिला तो म्हणजे गौतम अदानी यांच्या उद्योगांवरचा. उद्धव ठाकरे हे तर टीका करतातच, पण राज ठाकरेंनी सुद्धा अगदी प्रेझेंटेशन देऊन ती टीका केली आणि त्याच्यामध्ये 2014 पासून नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर अदानी यांचा उद्योग किंवा अदानी यांचं साम्राज्य कसं पसरत गेलं, कसा त्याचा विस्तार झाला, कसं देशभरात अनेक ठिकाणी त्यांचे उद्योग आहेत. मग विमानतळांचे उद्योग असतील, सिमेंट फॅक्टऱ्या असतील किंवा बंदरांच्या उभारणीचे उद्योग असतील, खाणींचे उद्योग असतील, असे सगळे उद्योग जे आहेत त्याविषयी त्यांनी भाष्य केलं आणि ते कुठे कुठे पसरलेले आहेत याचं एक नकाशाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि जोरदार टीका केली की कसं काय हे सगळं अदानींना हे सगळे उद्योग मिळतात, अदानींनाच कसं काय मिळू शकतं, एकाच उद्योगपतीवर एवढी मेहरबानी का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता हा मुद्दा अनेक वर्षांपासून सुरूच आहे. प्रामुख्याने आता धारावी ही जी झोपडपट्टी आहे तिचा पुनर्विकास जो होणार आहे त्याचं सगळं काम अदानी उद्योग समूहाला मिळाल्यानंतर हा जो आवाज आहे अधिक वाढलेला आहे आणि आपण पाहिलं मध्यंतरी मोर्चासुद्धा काढण्यात आला होता. धारावी गिळंकृत करण्याची प्रकारे प्रयत्न जो आहे तो अदानींकडून चाललेला आहे किंवा अदानींना धारावी गिळंकृत करायची आहे. आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण देशच किंवा अर्धा देश विकत घेतलेला आहे, पाव देश विकत घेतलेला आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काय काय वक्तव्य करतोय की अदानींनी सगळा देश विकत घेतलेला आहे, देश विकलेला आहे वगैरे अशी भाष्य आजकाल आपल्याला सोशल मीडियावर ऐकायला मिळतात. आता त्या वक्तव्यांकडे जाण्याचा अर्थ नाही, कारण का तर अशी वक्तव्य करणारे शेकडोंनी असे सोशल मीडियावर असतात ज्यांची प्रत्यक्षात योग्यता काहीच नसते. पु ल देशपांडेंचं जसं ते एक छोटेखानी भाषण जे आहे ते आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं रील्सच्या माध्यमातून की एखाद्याची योग्यता काय, त्याचं शिक्षण काय, त्याची उंची काय हे माहिती नसतं पण आपलं मत ठोकून द्यायचं. तशा पद्धतीने सोशल मीडियावर असे पडीक लोक भरपूर असतात ज्यांची योग्यता काही नसते. 2 लोकांना नोकरी ते देऊ शकत नाहीत, पण ते विचारायला मात्र सगळ्यांना जातील की बेरोजगारी कशी पसरलेली आहे, अमुक तमुक, हे सगळं त्यांना त्याची प्रश्नांची उत्तर हवी असतात. प्रत्यक्षात आपण काहीच करायचं नसतं. त्यामुळे असे सोशल मीडियावरचे लोक बोलत असतात. पण ते वेगळं. हे जे आरोप आहेत हे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत आणि त्याच्या मागचं कारण आहे की अदानींची सत्ता कशी सगळीकडे पसरलेली आहे, तसा विस्तार झालेला आहे, हे खपवून घेता कामा नये. आता मुळात प्रश्न निर्माण होतो की अदानींना हे उद्योग जे काही मिळालेले आहेत, जे काही ते करतायत उद्योग, बंदरांची उभारणी करतायत किंवा विमानतळांची उभारणी करतायत, सिमेंट फॅक्टऱ्या त्यांच्या आहेत, याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं काय नुकसान होतंय हे कोणीच सांगायला तयार नाही. कोणताही राज्यकर्ता ते सांगत नाही. जे काही त्याच्यामध्ये भाषणं करतात, त्याच्यामध्ये जे आरोप करतात, ते आरोप करताना त्याच्यामुळे नुकसान काय होतंय, देशाचं काय नेमकं नुकसान होतंय किंवा बेरोजगारी वाढलेली आहे, अदानींच्या उद्योगांमध्ये सगळे बाहेर परदेशातले लोक येऊन कामं करतायत आणि आपल्या देशातल्या लोकांना नोकरीच मिळत नाहीये, असं काय आहे का? त्यांचे जे जे उद्योग ज्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी सगळी भारतातलीच लोक तिथे काम करतायत. वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतील, मजूर असतील, आणखी काय वरच्या स्तरावरचे अधिकारी असतील. तेव्हा जिथे उद्योग उभा राहील तिकडे एक प्रकारे रोजगार उत्पन्न होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचे उद्योग असतील, विशेषतः वीज क्षेत्रामध्ये त्यांचा या ठिकाणी उद्योग आहे, त्यांची गुंतवणूक आहे. मग तिथे अनेक मराठी माणसं काम करत असतील. एक प्रकारे रोजगार मराठी माणसाला सुद्धा उपलब्ध झालेला आहे. नेमका रोष काय आहे हे कळायला मार्ग नाही. नुकसान कोणाचं झालंय, तुमचं स्वतःचं काही नुकसान झालेलं आहे का अदानींमुळे, किंवा त्यांच्यापासून काय फायदा मिळालेला नाही का? काहीतरी कारण असलं पाहिजे. शिव्या घालायला हरकत नाही, कोणावर टीका करायला हरकत नाही, पण टीका करताना नेमकं लोकांनाही सांगता आलं पाहिजे की याच्यामुळे, या व्यक्तीमुळे आपलं अमुक अमुक नुकसान झालं किंवा अमुक अमुक हा फायदाच आपला होत नाहीये.
त्या व्यक्तीला ते काम का दिलं, इतकं काम का दिलं, असं विचारून काहीच होत नाही. एवढे उद्योग त्यांनी का करावेत, मग तुम्ही करा. त्याचं उत्तर हेच असू शकतं की त्यांच्याकडून काढून घ्या आणि तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्ही विमानतळ बांधा, तुम्ही रस्ते बांधा, तुम्ही काय वीज क्षेत्रामध्ये जा, किंवा मग 10 आणखी नावं सांगा किंवा हे 10 उद्योगपती का ते करत नाहीयेत. पण हे सगळं कुठेच हे मुद्दे येत नाहीत. केवळ त्याच्यामध्ये अदानींना शिव्या घालणं हाच मुद्दा येतो. आता अदानींना शिव्या घालणं, तुम्ही टीका करणे करू शकता, पण मग प्रश्न येतो की जेव्हा ही टीका झाली त्यानंतर सोशल मीडियामध्ये असेही फोटो आले ज्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या घरी अदानी आलेले आहेत. ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत, अगदी हातात हात घालून राज ठाकरेंशी संवाद साधतायत. राज ठाकरेंच्या संपूर्ण कुटुंबासोबत जो आहे त्यांचा फोटो प्रसिद्ध झालेला आहे आणि ते काही वर्षांपूर्वी झालेली ती भेट आहे. मग लोकांच्या मनात प्रश्न येतो की हे टीका पण करतायत, पण प्रत्यक्षात अदानींशी यांचे उत्तम संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. जर ते घरी येत आहेत याचा अर्थ हे संबंध असले पाहिजे. अदानी एवढे मोठे उद्योगपती आहेत, ते सगळ्यांच्या घरी तर जात नाहीत, ते राज्यकर्त्यांच्या घरी जात आहे, याचा अर्थ त्यांचे चांगले संबंध आहेत. कदाचित त्यांच्या कार्यक्रमांना राज ठाकरे जात असतील, आपल्याला माहिती नाही, त्या गेलेले असतील. पण मग लोकांच्या मनात प्रश्न येतो की एका बाजूला तुम्ही टीका करताय की अदानींना हे सगळे उद्योग का दिले जात आहेत, अदानी सगळं घशांमध्ये घालतायत, हे सगळे उद्योग गिळंकृत करतायत. मग असे गिळंकृत करणारे, देश सगळा विकणारे असे अदानी आपल्या घरी का येत आहेत हे तर सांगायला पाहिजे. हा प्रश्न निर्माण होतो. आणि केवळ राज ठाकरेच कशाला, स्वतः शरद पवारांच्या घरी म्हणा किंवा बारामतीमध्ये अदानी येतात, अनेक वेळेला आलेले आहेत. त्यांच्या स्वागताला संपूर्ण पवार कुटुंब तिथे असतं. आणि एवढंच काय तर रोहित पवार जे तिकडचे आमदार आहेत, अर्थात बारामतीतले नव्हे पण आमदार आहेत राष्ट्रवादीचे, ते त्यांचं सारथ्य करतात. अदानी हे शरद पवारांच्या पायाला स्पर्श करून वंदन करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात. आणि एवढंच नव्हे, शरद पवार त्यांच्या पुस्तकामध्ये लोक माझे सांगातीमध्ये अदानींच्या कर्तृत्वाबद्दल लिहितात. त्यांनी कसं शून्यापासून हे सगळं जग उभारलं, त्यांचं उद्योगाचं जग किंवा उद्योगाचं साम्राज्य, हे सांगतात. मग आता काय म्हणायचं, तुम्ही तुमचे संबंध सगळ्यांनी चांगले ठेवलेले आहेत या सगळ्या उद्योगपतींशी, पण तुम्ही सभांमध्ये मात्र या सगळ्या उद्योगपतींना शिव्या घालता. मग लोकांनी काय समजायचं, काय ही खरोखरचा संघर्ष आहे, खरोखरचा राग आहे की लुटूपुटूची लढाई आहे? लोकांनी काहीतरी समजलं पाहिजे. शरद पवार टीका करताना दिसत नाही अदानींवर. तेच शरद पवार जे अदानींबरोबर इतके घनिष्ठ संबंध आहेत त्यांचे, ते शरद पवार हे तुमच्या आत्ता जी काही ठाकरे बंधूंची युती आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. त्यांनाही तुम्ही काही जागा दिलेल्या आहेत. तुम्ही तिघही मिळून संयुक्तपणे ही निवडणूक लढवताय, मुंबईमध्ये तरी निदान. मग लोकांनी काय समजायचं? अदानींवर टीका करायची जरूर करा, पण अदानींशी आम्ही कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही, अदानींची अजिबात भेट घेणार नाही, तोंडसुद्धा बघणार नाही, हे तरी केलं पाहिजे. पण तेही करत नाही. मी एका बाजूला टीका करायची, दुसऱ्या बाजूला त्यांच्याही चांगले संबंध ठेवायचे. अदानी अंबानी यांच्यावर वारंवार टीका केली जाते. मग अंबानी जे आहेत त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे उत्तम संबंध आहेत, अगदी घरोब्याचे संबंध आहेत, हे आपण पाहतो. त्यांच्या घरामधलं लग्न कार्य असेल तर उद्धव ठाकरे अगदी हळदीपासून सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्या कार्यक्रमात होणारे जे नृत्य प्रकार असतात त्याच्यामध्ये सहभागी होतात मुलं. लोकांनी काय अर्थ काढायचा आहे नेमका, म्हणजे नुकसान काय, लोकांचं नुकसान काय होते अदानींना उद्योग दिल्यामुळे किंवा अंबानींना उद्योग दिल्यामुळे किंवा अंबानींकडे पैसे आल्यामुळे, हे तरी सांगितलं पाहिजे. त्यांनी एखादा उद्योग उभारल्यावर जर रोजगार येत असतील, रोजगाराला मुलं लागत असतील तिथे कामाला, त्यांना रोजगार मिळत असेल, तर नुकसान काय आहे नेमकं? हे फक्त राजकारण करण्यासाठी किंवा कुठेतरी टीका करण्यासाठी, एक वातावरण निर्मिती करण्यासाठी होतंय का, असंच वाटत राहतं. त्यामुळे फोटोंचे काय नेमके अर्थ आहेत? शरद पवारांचे असेच फोटो झळकलेले दिसतात, राज ठाकरेंचे आता हे फोटो या निमित्ताने व्हायरल होत आहेत, याचा काय अर्थ लोकांनी घ्यावा हे पण सांगितलं पाहिजे. पण आपल्या इथे काय होतं, एखाद्याने टीका केली, काहीतरी अदानींवर केली किंवा मोदींवर केली की मग तोच विषय घेऊन चघळत बसायचं. त्याच्या मागे काय खरा तर्क आहे का, आपण जे टीका करतोय त्याला काय अर्थ आहे का, याचा विचारही करायचा नाही. मग कोणतरी डॉक्टर संग्राम पाटील कुठून लंडनमधनं काहीतरी बोलतो, ते आपल्या इकडचे लोक उचलून डोक्यावर घेऊन नाचतात. कारण आपल्याला मोदींवर टीका करणारा कोणतरी काहीतरी पाठवतोय, काहीतरी लिहितोय, ते आपण डोक्यावर घेऊन नाचायचं. त्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नसला, तर्क नसला, मूर्खपणाचं विधान असलं, पण मोदींविरुद्ध टीका आहे म्हणून करायची. आता अदानींविरुद्ध टीका आहे ना, मग काही बोललं तरी आपण ते घेऊन नाचायचं. कोणतरी बोललं अदानींनी सगळा देश विकला, अदानींनी देश गिळंकृत केला, की आपण पण तेच बोलायचं. अक्कल वापरायची नाही. मग ते काहीच करायचंच नसेल तर मग असे आरोप होत राहणार.
मग कोणी प्रश्न शरद पवारांना का विचारणं, हेच जे पत्रकार अदानींबद्दल प्रश्न विचारतात त्यांनी शरद पवारांनाही प्रश्न विचारावा की बाबा तुमचे एवढे संबंध घनिष्ठ आहेत पण तुमच्यासोबतचे पक्ष मात्र रोज टीका करतात, मग तुमची भूमिका काय आहे नेमकी त्याच्याबद्दल. पण हे होताना दिसत नाही. तेव्हा हे सगळं कुठेतरी संशयास्पद वाटतं, कुठेतरी संभ्रम लोकांमध्ये निर्माण करणार आहे असं वाटतं. खरं काय त्याच्या मागचं कारण, टीका करण्यामागचं कारण काय आहे, एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.